नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स एक लेटेस्ट अपडेट घेऊन येत आहे। 19 मे 2025 ला जे काही मध्य प्रदेशच्या हायकोर्टने आपल्याला जे 10-11-12 सेंटरच्या आसपास या ठिकाणी जो काही लाईट इंटरप्शन्समुळे विद्यार्थ्यांमध्ये काही कुचंबना झाली होती, त्या संदर्भात मध्य प्रदेश हायकोर्टने आपल्याला रिझल्ट सर्वच किंवा ह्या सर्वांवरती रिझल्टवरती भाष्य न करता 30 तारखेपर्यंत आपल्याला सर्वांना उत्तर देण्यास भाग पाडलं होतं। परंतु लगेचच एनटीएने आज उत्तर दिले आणि एनटीए सांगितले की संपूर्ण भारत देशातल्या विद्यार्थ्यांचा काही दोष नाही, त्यांच्या रिझल्टवरती निर्बंध लावण्यापेक्षा आपण 19 तारखेला एक हिअरिंग ठेवलेलं आहे। या दिवशी ज्या विद्यार्थ्यांचं म्हणजे वेळेमध्ये काय डिस्टर्बन्स झालेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा त्याच सेंटरवरच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात येऊ शकते किंबहुना त्याच्यासाठी डिसिजन घेतला जाऊ शकतो। त्याच्यासाठी 19 मे 2024 ला आपल्यासमोर हिअरिंग आहे। त्या हिअरिंगच्या नंतरच रिझल्ट पुढे जाणार आहे किंबहुना नाही या संदर्भात आपल्याला इन्फॉर्मेशन येणार आहे। आता ह्या अनुषंगानं आपल्या सर्व भारत देशातील विद्यार्थ्यांसाठी रिझल्ट हा टाईमवरच लागेल असा एक सध्या तरी अंदाज बांधता येऊ शकतो। परंतु खरं पाहता कोर्टचा डिसिजन जो होईल त्यानुसार आपल्याला जावं लागेल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा या अनुषंगाने येतो तो म्हणजे आता जर रीनीट घेणार असेल तर अशाच विद्यार्थ्यांची घेतली जाईल की ज्या 11 किंवा 10-11-12 सेंटर्स असे जे मध्य प्रदेशमध्ये आहेत की ज्या सेंटरमध्ये जाऊन जो काही प्रॉब्लेम आलेला आहे त्याच विद्यार्थ्यांची वेगळी परीक्षा घेतली जाऊ शकते। म्हणजे जाणार असं 100% कुणीही बोलू शकत नाही। बऱ्याच वेळा सकाळी मी एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये खूप आताही लोकांना असं वाटत राहतंय की आपण हा लेटेस्ट अपडेट देण्याचा प्रयत्न करत राहतो। हिअरिंग आल्यानंतर त्याच्या संदर्भातल्या डिटेल्स गोष्टी मी तुम्हाला शेअर करतो। तो ऑथेंटिकली तुम्हाला या सगळ्या गोष्टी मांडण्यासाठी आपण हा यूट्यूब चॅनल बनवलेला आहे। त्यामुळं अगदी थोडंसं वेट करा, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यावेळी मिळणार आहेत 100%। आज 1-2 नाही, चांगला 8-9 वर्षापासून आपण डेली याच्यावरती काम करत आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, जर समजा रीनीट घेण्यात आलीच तर ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुन्हा घेण्यात आलेली आहे त्यांना त्याच डिफिकल्टी लेवलचा पेपर होईल का? जर समजा त्याच्यापेक्षा हायर लेवल गेला तर त्यांचा रँक कमी एकदम म्हणजे हायर येऊ शकतो, म्हणजे त्यांच्यावरती अन्याय होऊ शकतो। डिफिकल्टी लेवल जर सोपी गेली तर त्या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स पडतील आणि त्यांचा रँक कमी येईल आणि त्यांना चांगलं कॉलेज मिळू शकेल। त्यामुळं या संदर्भामध्ये एनटीए हायकोर्ट काय करू शकतं, काय होऊ शकेल या संदर्भात आपण वाट पाहूया। परंतु जी काही नीटची रिझल्ट आहे तो आपण दरम्यान 14 जून रोजी होणार असं आपण म्हणजे एनटीएच्या ब्रोशरमध्ये सांगितलेलं होतं, पण आपण ते 5 ते 6च्या दरम्यान होईल असं बोलत होतो। बऱ्यापैकी ह्या हायकोर्टच्या डिसिजनचा आपल्या रिझल्टवरती परिणाम होणार नाही असंच एकंदरीत चित्र आहे। त्यामुळे जो काही डिसिजन होईल ते तुम्हाला मी कळवत राहीन। आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना नीटमध्ये चांगले घवघवीत मार्क पडावे आणि आपला इच्छित मार्ग सुकर बनावा आणि आपण मोठी शिखरे पादाक्रांत करावी यासाठी आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वजण रिझल्टची वाट पाहूया। रिझल्ट आल्यानंतर काउन्सिलिंगमधला प्रत्येक टप्प्यावरती जे तुम्हाला माहितीचा जो आपला टॉपिक आहे तो आपण मांडण्याचा प्रयत्न करू आणि आपला आयुष्यभरामध्ये महत्त्वाचा जो काही टप्पा आहे या टप्प्यावरती मार्ग सुकर करण्याचा निश्चित प्रयत्न करू। आता एवढंच की ज्या मध्य प्रदेशने हायकोर्टने जे तुम्हाला म्हणणं मांडण्यासाठी 30 जूनपर्यंत वेळ दिलेली होती, परंतु लगेचच एकाच दिवसामध्ये आजच उत्तर एनटीएने दिले आणि 19 तारखेला परत हिअरिंग ठेवलेलं आहे की 19 तारखेला रिझल्ट लागेल आणि त्या विद्यार्थ्यांचं काय करायचं जाईल हे ठरवलं जाईल। आणि एनटीएने रिक्वेस्ट पण केलेली आहे हायकोर्टला की फक्त त्याच विद्यार्थ्यांसाठी आपण रिझल्टचा विचार परत करूया, सर्वांचा रिझल्ट अगोदर लावून घेता येऊ शकतो। आता ऑल इंडिया रँक्स कसा देणार किंवा परत परीक्षा कशी घेणार या संदर्भात खूप काही शंका कुशंका आहेत, या सगळ्या मी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न करेन। आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपला चॅनल ही जे ऑथेंटिक चॅनल आहे याच्यावरती कमेंट करताना बरेच वेळा लोकांनी विचार करावा असं मला वाटतं। आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊया आणि हा व्हिडिओ संपूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।